छावा भाग 56. चैत्री पाडव्याचा सण आला. चुना कुंकवाची ओली बोटं फिरलेल्या आंबवतीनं सजल्या हिरव्या रसवंत तोरण काठ्या गडाच्या घरट्या घरट्यांसमोर उठल्या. त्यावरचे झळझळीत चंबू तळपू लागले. कोऱ्या खणांचे रंगीबेरंगी शेव आणि सफेद चाफ्यांच्या माळा गडवाऱ्यावर हिंदोळू लागल्या. कोंडाजी फर्जंद, अण्णाजी, मोत्याजी खळेकर आणि गणोजी कावळा यांनी हिकमतीनं दस्त केलेला पन्हाळा डोळ्यात साठवून घ्यायला राजे आज रायगड सोडणार होते. संगतीला फौजेसुद्धा प्रतापराव दौडणार होते. रायगड युवराज संभाजीराजांच्या अखत्यारीत येणार होता. सणाची म्हणून गोडाची पाने उठली. दुपारच्या विसाव्याची डावी कूस झाली. उन्हे थोडी कलतीला लागली असताना राजे, संभाजीराजे व प्रतापराव यांच्यासह जगदीश्वराच्या दर्शनाला आले. दर्शन करून सारी मंडळी मंदिराबाहेर पडली. संभाजीराजे समोर दूरवर दिसणाऱ्या लिंगाण्याच्या डोंगर रांगेकडे बघतच होते. फांदी फांदीवर टक्करल्याने पडलेल्या ठिणगीमुळे असो वा कुणब्यांनी पेटविलेल्या तरव्यातील किटन उडाल्यामुळे असो, लिंगाण्याच्या घसरंडीवर धडधडलेला वनवा मावळतीच्या किरणात नजर खेचून घेत होता. जसा उभा लिंगाणा पिवळ्या तांबडसर ज्वाळांचे भंडारा माखले हात आकाशाच्या रोखाने मूकपणे नाचवीत होता. मंदिराच्या दगडी आवार कठड्याला हात टेकून युवराज तो आगीचा नाच पापणी न मोडता रोखल्या नजरेने घेत राहिले. सडक बोटांचा एक गुलाबी हातपंजा त्यांच्या खांद्यावर चढला तशी त्यांची ती अग्निसमाधी डहुळली. त्यांनी मागे बघितले. लिंगाण्याच्या घसरंडीला डोळा जोडलेले राजे केवढे तरी गंभीर दिसत होते. ही अमन धपक्यानं पेटल्याली रानची आगट लई वंगाळधनी. कानात रानवारा भिनल्याली पाखरं एलबाडून ह्याच्यात घालून घेत्यात. हाकनाक पंख होरपळून घेत्यात. प्रतापराव गुजर हात्याऱ्यावरची मूठ चाळवीत समोरच्या ज्वाळा बघत म्हणाले, दोष पाखरांचा नाही, पेटल्या वनव्याचा नाही सरलष्कर. दोष त्या क्षणाचा आहे, ज्या क्षणी या वनव्याला कारण होणाऱ्या दोन फांद्या टक्करल्या जातात. आणि कुठल्याही क्षणावर कुणाचीच हुकूमत चालत नाही. राजांच्या ओठातून सुटलेले बोल ऐकून संभाजीराजांना भरून आले. धाराऊला संगती घेऊन पाचाडात आलेल्या येसूबाई 8 दिवस जिजाऊंच्या संगती राहून पुन्हा गड चढू लागल्या. शाळूचे दिवस असल्याने झोंबरा वारा चेहऱ्याभोवती पदराचा लपेटता फेर घेऊन त्या थोपवू बघत होत्या. त्या वाऱ्याला धरून आईसाहेबांनी सांगितलेले जाणते विचार त्यांच्या मनी फिरू लागले. वाताने धरलेल्या गुडघ्यांच्या सांध्यांना डुकराची चरबी चोळणाऱ्या येसूबाईंना जिजाऊ एकदा म्हणाल्या होत्या, ही भोसल्यांची माणसं अशीच आखडल्या सांध्यासारखी आहेत नाचसूनबाई. मुक्या मनानं मायेचं तेलवण चोळलं तरच झाली तर थोडी सुमार व्हायची. मेणा दरवाजाने बाहेर आलेल्या येसूबाई धाराऊसह खुल्या पठारावर आल्या होत्या. 7 महालाला लागून हे पठार आबाजी पंतांनी मुद्दाम खुले राखले होते. राजांच्या जनान्याला मेणा दरवाजा पार करताच मोकळी हवा घेण्यासाठी या पठारावर येता येईल अशी ही सोय होती. शिकारीसाठी संभाजीराजे पाचाडवाडी लगतच्या रानात खेळ्यांसह उतरले होते. राजे पन्हाळ्यावर होते. मोकळ्या मनाने भोवतीचा फुललेला चैत्राचा परिसर न्याहाळत येसूबाई धाराऊशी मध्येच काहीतरी तुटक बोलत होत्या. लाल फुलांच्या तुऱ्यांनी पेटलेली पळसाची आणि पिवळ्या फुलांच्या घोसांनी लवलेली बाव्याची झाडे भोवतीच्या कड्यांवर उठून दिसत होती. वाऱ्याच्या झपकाराने उडू बघणारा पदर येसूबाईंनी गळ्याजवळ घट्ट लपेटता धरून घेतला. मावळतीला भिडलेले बिंब बघताना त्यांना न कळणारा भास झाला. पळसाच्या फुलतुऱ्यांचा लाल टोप त्या बिंबाने घातला आहे. कोकिळेची उठलेली थरथरती किलकारी धावत थेट त्या टोपाला जाऊन भिडली आहे.
म्हणता म्हणता समोरचा ढालीसारखा सूर्य वितळून मावळतीवर पसरतो आहे. त्यांना वाटले, इथं आमच्या तहबंदात छातीवर समोरचा सूर्य वितळतो आहे. हे असं काय होतं आहे? धाराऊ, येसूबाईंचे शब्द थरथरले आणि उभ्या येसूबाई पदराचा शेव तोंडात धरीत मटकन खालीच बसल्या. क्षणभर धाराऊ झाल्या प्रकाराने चक्करली. मग तिचे डोळे लखलखले. तिचा गोंदला हात अपार मायेने येसूबाईंच्या पाठीवर आला. कुणबी जाणतेपण ओठांतून निसटले. भिऊ नगासा, चला, ह्यो वारा असा अंगावर घेऊ नगा. येसूबाई थरथरत होत्या. धाराऊने त्यांना उठवून घेतले. सावरते धरून त्यांना ती 7 महालाच्या रोखाने चालवू लागली. भोवतीची चैत्री दुनिया उंबरठा ओलांडत होती. मावळतीच्या उन्हात न्हात होती. 8 धापावल्या धारकऱ्यांनी संभाजीराजांनी पाडलेल्या वाघाचे धूड रायगडावर चढवून आणले. ते बघायला गडाच्या साऱ्या कारखान्यांतील माणसे माळावर दाटली. दत्ताजी त्रिमल, बाळाजी आवजी, खुद्द राजे ते धूड बघायला निघाले. माळावर दाटलेली माणसे दबके कुजबुजत युवराजांच्या धाडसाची भरल्या तोंडाने तारीफ करीत होती. मेल्या वाघाच्या वासल्या टाळ्याभोवती माशा घोंगावत होत्या. पिवळ्या जर्द रंगाला धरून त्या धिप्पाड जनावराच्या अंगावरचे काळे पट्टे झळझळत होते. शेपटीचा एरवी अखंड नाचता पोत थंड पडला होता. माणसे डोळे फाडून ते शांतावलेले रानकौतुक बघत होती. त्यात बाळाजींचे खंडोजी आणि आवूजी हे आता वधार झालेले मुलगेही होते. निराजी पंतांचा चिरंजीव प्रल्हाद होता. राजे आले. माणसांची दाटली गर्दी डहुळली. मुजऱ्यांच्या झडी झडल्या. डाव्या हाती बंदुकीची नळी पेलत युवराज संभाजीराजांनी झुकून राजांना मुजऱ्याची अदब दिली. त्यांची छाती वाघाच्या धुडाकडे बघताना लव्हारी भात्यासारखी फुगून आली. आडवे जनावर नजरेला पडले मात्र कुणीतरी धरून खेचल्यासारखा राजांचा हात वर उठला. छातीवरच्या कवड्यांना बोटे भिडली. पापण्या क्षणभर मिटगत झाल्या. राजे काही बोलले नाहीत. रान कसे उठले, ध्यानी नसता हे जनावर डरकाळ्या देत कसे सामोरे आले, खेळ्यांची बाजार बुणगाई कशी झाली, घोड्यावर असता आपण वार कसा टाकला, हे संभाजीराजे अभिमानाने सांगत होते. ते ऐकून राजे एवढेच म्हणाले, टाकोटाक आमच्या भेटीस महाली रुजू व्हा. राजांच्या पाठीवरची जरी कोयरी तळपली. आले तसे राजे निघून गेले. संभाजीराजे पालखी दरवाजाने वाड्याकडे निघाले. ते बालेकिल्ल्याच्या चौकात आले. 7 महालात पुतळाबाईंच्या महालासमोरच्या सफेलीत केस उदवलेल्या येसूबाई धाराऊ समोर बसल्या होत्या. धाराऊ बोटांच्या फाळांनी त्यांच्या दाटल्या केसांच्या बटा फोडीत होती. खांद्याला बंदूक टांगलेली स्वारी बघताच येसूबाई उठल्या आणि सरळ आत गेल्या. काय झाले ते धाराऊला कळलेच नाही. सुनबाई, क्यासात वल तशीच राहिली नाही, म्हणत धाराऊही त्यांच्या मागून आत गेली. मुद्रेवर काय उतरले ते येसूबाईंनी एकदा डोळाभर बघावे म्हणून धाराऊने हातमुठीचा दर्पण त्यांच्यासमोर धरला. पण येसूबाईंना त्या दर्पणाला नजर देण्याचे धाडस होईना. पेहराव केलेले संभाजीराजे आज्ञेप्रमाणे राजांच्या महाली रुजू झाले होते. पाठीशी हात बांधलेले राजे झरोक्यातून बाहेर बघत विचारगत उभे होते. त्यांची बांधली बोटे चाळवली, गपकन एकमेकांत रुतली. युवराज, शिकार ही शूराची खेळी आहे. कधी मनी आले तर आम्हीही रान उठवितो.
राजांचा आवाज बांधलेला झाला. पण आपण अगोदर भोसले आहोत, मग शिकारी. तुम्ही केली तीच गफलत आम्हीही एकदा करून बसलो होतो, वाघ पाडण्याची. मासाहेबांनी आमचे डोळे उघडले. आपण जगदंबेचे भूते आहोत. वाघ जगदंबेच्या बैठकीचे जनावर आहे याची भूल इथपर कधी पडू देऊ नका. जी, हे आमच्या ध्यानी आलं नाही. शर्मिंद्या युवराजांनी गर्दन पाडली. तेच. आता येऊ द्या. राजांनी त्यांना सरकू दिले नाही. जी. तो हलका हुंकार राजांना जाणवला. ते वळत सामोरे झाले. जवळ घेत त्यांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे आपल्या तळहातांच्या पकडीत गच्च धरले. गर्दन वर घ्या. राजांच्या रूपाने जसा उभा रायगडच बोलत होता. युवराजांची गर्दन वर झाली. स्फटिक साफ डोळे राजांच्या निमुळत्या गंधर्वी डोळ्यांना भिडले. त्या डोळ्यातील रानभेरी निधडेपण राजांना जाणवले, आवडले. ते म्हणाले, आम्हास तुमचं बळ पाहिजे. वाघ पाडणारं नव्हे, वाघ घेऊन चालणारं. राजांच्याकडे बघताना संभाजीराजांना भास झाला. आम्ही पाडलेलं जनावर उठून बसलं आहे. त्यांच्या पाठीवर मांड घेऊनच आबासाहेब हे बोलताहेत. या. राजांनी त्यांचे खांदे थोपटले. झुकून मुजरा देत हटल्या मागच्या पावलांनी युवराज जायला निघाले. त्यांची अदब निरखीत राजे हसत म्हणाले, गडाच्या बैतेदार चांभारा करवी त्या जनावराचा पेंढा भरून घ्या. दरबारी चौकात भक्कम चौथऱ्यावर तो पेंढा बसता करा. तुमच्या धाडशी शिकारीची खून म्हणून, तसेच तुम्ही केलेल्या गफलतीची खूण म्हणून. जी. आबासाहेब काय आहेत हे कळणं अवघड आहे. महालाबाहेर पडताना संभाजीराजांच्या मनात या विचारांचा पेंढा पक्का भरून टाकला गेला. आम्ही देवदर्शनास निघतो आहोत. 2 दिवसांनी परतू, असे संभाजीराजांना सांगून राजे महाडकडे कूच झाले. दुसऱ्याच दिवशी इंग्रजांचा मुंबई दरबारातील मराठ्यांचा वकील पिलाजी सुंदर गडावर आला. त्याने वर्दी आणली होती की ताम्रांच्या वतीने वकील म्हणून थॉमस नावाचा साहेब राजियांशी वाटाघाटी करण्यास आला आहे. राजे नाहीत तरी युवराजांची भेटी घेण्याची तो आज्ञा मागत आहे. साहेबास गडावर पेश येऊ द्या. संभाजीराजांनी पिलाजींना इजाजत दिली. इंग्रजांच्या दरबारातील थॉमस निकल्स हा गोरा साहेब मुंबईहून निघून नागोठणे, पाली, सारसगड ह्या मार्गे पाचाडात पोहोचला होता. त्याच्याबरोबर 37 लोक आणि श्यामजी शेणवी नावाचा दुभाषा होता. आपल्या दरबारच्या 2 कामगिऱ्या पार पाडण्यासाठी थॉमस साहेब आला होता. नुकतीच प्रतापरावांच्या घोडदहाडीने हुबळी येथील इंग्रजांची वखार खणत्या लावून लुटली गेली होती. तिची तसेच पूर्वीच्या लुटलेल्या राजापूरच्या वखारीची नुकसान भरपाई मराठ्यांकडून वसूल करणे आणि मीठ व लाकूड या वस्तू मराठी मुलखातून मुंबईला नेण्याचे परवाने मिळविणे अशी ती व्यापारी हेताची कामे होती. पिलाजीने गड उतरून युवराजांचा निरोप साहेबांच्या कानी घातला. रायगड आणि युवराज बघण्यासाठी उत्सुकलेला थॉमस बूट पाटलून चढवून तयारीला लागला. पण एकाएकी मातीचे गरगरते खांब उठविणाऱ्या वावटळींनी पाचाडला घेर टाकला आणि हा म्हणता वळी व पावसाची घनचक्कर रायगड पाचाडावर कडकडत कोसळू लागली. साहेब पायथ्याला अडकून पडला. दुसऱ्या दिवशी श्यामजी पिलाजीसह थॉमस साहेब धापा टाकीत रायगड चढून आला. चिटणीस बाळाजींना त्याने वर्दी दिली.
बाळाजींनी सामोरे येत साहेबाला राजांच्या वाड्याच्या सदरी बैठकीसमोर आणले. युवराज, ताम्रांचा हेजीब सदरी दाखल झाला आहे. बाळाजींनी संभाजीराजांच्या महालात येऊन मुजरा देत युवराजांना वर्दी दिली. बाळाजी मनोमन थोडे साशंक होते. हा परदरबारचा वकील बोलता बोलता युवराजांना आडवाटेला नेईल, मनाजोगे करून घेईल. महालाबाहेर पडणाऱ्या युवराजांना बाळाजी अदबीने म्हणाले, युवराज, स्वामी गडावर नाहीत, ही ताम्रांची जात, म्हणून अर्जी. जे बोलणे ते सावधगिरीने व्हावे. चिटणीस, आम्ही ऐकून आहोत. साहेब आम्हास बघायला गड चढून आला आहे. त्याला बघू द्या एकदा डोळाभर आम्हास. हसून संभाजीराजे म्हणाले. बाळाजींच्यासह संभाजीराजे सदरी बैठकीवर आले. पिलाजी श्यामजीने अदब मुजरे घातले. थॉमस साहेबाने डोईवरची पांढऱ्या शुभ्र पिसांचा तुरा असलेली थोराड लाल टोपी उतरली. ती छातीशी धरीत मान व कमर झुकवून संभाजीराजांना टोपीकर अदब दिली. युवराजांनी बैठकीवर बसता बसता साहेबाला निरखीत श्यामजीला सवाल केला. काय म्हणते तुमच्या साहेबांची तब्येत? जी बरी आहे. मुंबई दरबारची अर्जी ते युवराजांना पेश करू इच्छितात. श्यामजीने मध्यस्थाचे काम सुरू केले. गड चढून आलेल्या साहेबाचा चेहरा पिकल्या कोकम फळासारखा लालबुंद झाला होता. आपल्या निळसर घाऱ्या डोळ्यांनी तो समोरचे बेडर राजरूप निरखीत होता. आज्ञा. संभाजीराजांनी चौरंगीवरच्या तबकातील गुलाबकळा उचलून हुंगला. पाठीशी असलेल्या गिरदीवर कोपरे रोवीत ते रेलून बसले. आपल्या सरलष्करांच्या फौजांनी हुबळी येथील टोपीकरांची वखार फसगमतीनं लुटली. या दरबारचा आणि टोपीकरांचा कसलाच दावा नाही. करिता या लुटीची नुकसान भरपाई मिळावी अशी टोपीकरांची विनंती अर्जी आहे. श्यामजीची भाडोत्री जीभ साखर पेरणी करू लागली. युवराज आता काय बोलतात म्हणून बाळाजी, श्यामजी, पिलाजी साऱ्यांनी कान टवकारले. शेणवी, आमचे सरलष्कर तर पन्हाळा प्रांतात आहेत असे आम्ही ऐकून आहोत. त्यांनीच हुबळी लुटली हे सांगताना तुमची फसगंमत तर होत नाही ना? युवराजांनी श्यामजीला आडवाटेला नेले. बोला, दुसरी काही अर्जी? जी, मराठी मुलखातून मीठ आणि लाकूड मुंबईस नेण्याची दस्तके मिळाली तर दोन्ही दरबारांचा व्यापारी संबंध जुळून येईल. श्यामजीने दुसरे सोंगटे बाहेर काढले. मीठ आणि लाकूड ह्या तर रोजच्या थाळ्याच्या गरजेच्या बाबी. शेणवी, तुमच्या दोन्ही अर्जी निवाड्यास लावण्यासाठी खुद्द आमच्या महाराज साहेबांची वाट तुम्ही बघितली पाहिजे. आम्ही तुमचे म्हणणे त्यांच्या कानी घालू. ते देवदर्शनास गेले आहेत. 2 दिवसात परततील. संभाजीराजांनी हातीचा कळा तबकात ठेवून बाळाजींना उद्देशून म्हटले. चिटणीस, साहेबांना निरोपाचे विडे द्या. जी, म्हणत बाळाजींनी विड्याचे तबक थॉमस साहेबांपुढे नेले. बैठकीवरून उठताना संभाजीराजे पिलाजी सुंदर या आपल्या वकिलाकडे बघत म्हणाले. पिलाजी, तुम्ही जातीनं साहेबांना पाचाडच्या मुक्कामावर पोहोचते करा. गडावरची हवा त्यांच्या तब्येतीस मानवणार नाही. जी, पिलाजीने हुंकार भरला. संभाजीराजांनी बाळाजींच्याकडे हसून बघितले. कमरेत झुकून थॉमस देत असलेल्या अदबीकडे पाठ करून जगदंब जगदंब पुटपुटत संभाजीराजे निघून गेले. भाग 56 समाप्त.